श्रीरामपूर नगरी आज विठ्ठल नामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेली आहे। पंढरपूर पालखीचे श्रीरामपूरमध्ये अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे। टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण भारावून गेले असून हजारो वारकरी विठ्ठल नामात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी पालखीचे दर्शन घेतले, तर विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी मंडळांनी वारकऱ्यांसाठी पाणी, अल्पोपहार व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था केली। श्रद्धा, भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देणारा हा पवित्र सोहळा श्रीरामपूरकरांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरत आहे। याच पार्श्वभूमीवर वारकरी, नागरिक आणि मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। पाहूया त्यांच्याशी केलेला हा खास संवाद। रामकृष्ण हरी खऱ्या अर्थानं दरवर्षी सालवादप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून येणारी निवृत्ती महाराजांची पालखी यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साही वातावरणात श्रीरामपूर शहरामध्ये दाखल झालेली आपण पाहतो आहोत। आणि श्रीरामपुरातील वारकरी असतील, श्रीरामपुरातील व्यापारी असतील, यांनी अत्यंत सुंदररित्या या सालावतप्रमाणे दिंडीचं स्वागत केलेलं आहे। वारकऱ्यांचा आनंद आपण पाहतो आहोत। धोधो पावसामध्ये सुद्धा वारकरी आपल्या विठुरायाच्या पांडुरंगाच्या भेटीला पादक्रमण करत या दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला चाललेले आहेत। आणि खऱ्या अर्थानं या पंढरपूरच्या वारकऱ्यांचा आणि त्या पांडुरंगानं यांना दर्शन द्यावं, ही दिंडी सफल व्हावी आणि या महाराष्ट्रावरती असणारं विविध प्रकारचं दुष्काळाचं सावट, शेतकऱ्यांची आत्महत्या, या सगळ्यातून या वारकऱ्यांच्या पायी दिंडीच्या माध्यमातून पांडुरंगांनी प्रार्थना ऐकावी आणि आपल्या या महाराष्ट्राला सुख समृद्ध करावं, हीच या दिंडीच्या निमित्तानं प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी। त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायवारी हे आमचे 15 नंबर दिंडी। आमच्या दिंडीला 20 वर्षे झाले। माझी वारी 50 वर्षापासून आहे व इकडून पाय जातं परत तिकडून पडतीला पाय यायचं। हे आमच्या वारकऱ्यांकरी मी संस्थांचा विनेकरी, निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा विनेकरी। आणि माझं नाव अर्जुन पुंडली गाडवे, मुक्काम पोस्ट धामणगाव, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। या आमच्या दिंडीमध्ये 300 वारकरी आणि आमच्या दिंडीचं 1600 रुपये भिशी आहे। प्रत्येक माणसाला 1600 रुपये द्यायचे, त्यांना जेवण द्यायचं, झोपण्याची व्यवस्था आहे सर्व। आणि आमचा स्वयंपाक आहे सर्व लाकडावर होतो, गॅस वापरत नाही, आम्ही लाकडावर स्वयंपाक होतो। सर्व जसं त्र्यंबकेश्वरपासून निघालो तशी आमची सोयता आहे, खाण्यापिण्याची व पाणी जर असलं कुठं काय असलं खाणं पिणं सर्व व्यवस्थित। आम्हाला काही पाणी समजून दिलं नाही, आमच्या काही अडचण आली का तुम्हाला? नाही, काहीच नाही। रामकृष्ण हरी, रामकृष्ण। आता तुम्हाला नेमकं कसा अनुभव आला दिंडीमध्ये? दिंडीमध्ये म्हणजे आमचे सहकारी काही दिवसापासून येत होते, त्यांनी आम्हाला सांगितलं का दिंडीमध्ये चला, आमच्या संघात चांगलं वाटतंय। त्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला। आम्ही सिन्नरपासून आलो, पण इतकं भारी वाटलंय का त्याला विचारता सोय नाही, इतकं भारी वाटलंय आम्हाला। तुम्हाला सुखसुविधा सगळ्या भेटतायत? एकदम व्यवस्थित सुखसुविधा सगळं काही व्यवस्थित भेटलंय। कुठून आल्या मावशी? गावावरून आलो त्र्यंबकेश्वरला, तिकडून पालखी संघ आलो। आमचं काय दुखत नाही, चुकत नाही, आतापर्यंत काही नाही। पांडुरंगानं आम्हाला काही दाखवलं नाही। कितवं वर्ष आहे तुमचं? 5वं वर्ष आहे। दिंडीमध्ये कसा अनुभव आला? दिंडीमध्ये एकदम चांगला अनुभव आला आम्हाला, आणि दिंडीसारखं सुखच कुठे नाही। कितवं वर्ष आहे तुमचं? आमचं 4थं वर्ष आहे। वय वय वारकरी पाये पाये, पाये पाये वारकरी पाये पाये, होय होय वारकरी पाये पाये, पाये पाये पंढरी पाये पाये। संपती सोळा नागडे मनाला, संपती सोळा नागडे, लागला तळा पंढरीचा, लागला तळा पंढरी। विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल, बोला पुंडलिका